पुण्यामध्ये आज महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे यांचा रोड शो होणार आहे। पुण्यामध्ये सोमवारी मतदान होत आहे आणि आज इथं प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। धंगेकरांच्या प्रचारासाठी हा रोड शो काढला जाणार आहे। या संदर्भात रवींद्र धंगेकर यांच्यासोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। उमेदवार रवींद्र धंगेकर आहेत। आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। कसा प्रचार सुरू आहे? प्रचारामध्ये मी प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांना भेटण्याचा प्रयत्न केला। गल्ली बोल सोसायटी असतील, बाकीच्या ठिकाणी असतील, सामाजिक संस्था असतील, सामाजिक संघटना असतील, एनजीओ असतील आणि ह्यांच्याशी मी महिनाभर बोललो, त्यांच्याशी चर्चा केली आणि पुणे शहराचा नाद माझी 30 वर्ष जोडल्यामुळे पुणे शहराचे अनेक प्रश्न मला माहिती आहेत। सातत्याने मी वेळपडीत आंदोलनं केली, चळवळीत लोकांना भेटलो, सगळ्यांशी एक माझी तयारी पूर्ण झाली आणि पुणेकर सज्ज आहेत। आज तुम्हाला माहिती आहे की भारतीय जनता पार्टी सगळे हायजॅक करणार आहेत। प्रचंड पैसा पुणे शहरामध्ये आला आहे आणि हा पैसा आता वाटप पोलिसांच्या मदतीने होईल, त्यात शंकाच नाही। तुम्ही असा आरोप करताय की पैसा वाटला जाईल, तुम्ही या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे का? किंवा निवडणूक आयोगाला माझं पत्र जाईल। कालपासून पुणे शहरामध्ये चांदी सोनं आलंय, गणपती मंडळाला ते देत आहेत, पण गणपती मंडळ कार्यकर्ता मी, त्यांची बाजू मांडणारा विधानसभेतला आमदार मी आहे, त्यांच्याबरोबर काम करणारा मी, त्यांच्या सुखदुःखात जाणारा मी आहे आणि मी रस्त्यावरच आहे, त्यामुळे मी स्वतःही गणपती कार्यकर्ता आहे। त्याच्यामुळं माझ्याबरोबर सगळी लोक राहतील। किती पैसा विधानसभेत आला तसाही पैसा आता येणार आहे, पण लोक माझ्याबरोबर राहतील। काल एक राज ठाकरेंचं एक वक्तव्य आलं की मोहल्ल्यातनं फतवे निघाले असते तर मी असा फतवा काढतो की महायुतीला जो आहे तो महायुतीला मतदान करा। या माध्यमातून तुम्ही देखील आता उल्लेख केला हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला जातो। हिंदू त्यांच्याकडे शेवटचा आधार आहे 2 जातीमध्ये विभाजन करायचं आणि 2 जातीमध्ये विभाजन करायचं असल्यामुळे त्यांना आता जिंकण्यासाठी पर्याय राहिला नाही। पण राज साहेबांनी कुठं म्हणले नाही की कमळाला मत द्या, मी अख्खं भाषण ऐकलं आणि त्याच्यामध्ये पुन्हा बकाल झाले हे त्यांनीच जाहीर केलं। शेवटचा प्रश्न विचारतो, रवींद्र धंगेकरांचं लीड किती असेल? कारण विधानसभेला विचारलं होतं हु इज धंगेकर, तुम्ही सांगितलं मी रवी धंगेकर, आताचं लीड काय असेल? बघा तुम्हाला मी सांगतो, आज त्यांची सगळी यंत्रणा तयार आहे। आज करोडो रुपये आज पुणे शहरात आलेले आहेत, ते आज वाटप होणार आहे। पोलीस यंत्रणा आहे, देवेंद्र फडणवीस पुण्यात येऊन बसलेत, उद्यापर्यंत ते पुण्यात बसणार आहेत। म्हणजे देवेंद्र फडणवीसांना माझ्या निवडणुकीसाठी येऊन बसावं लागतं। ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल आज ज्या पद्धतीनं राजकारण हिंदू मुस्लिम चाललंय, MIM ला जी स्क्रिप्ट लिहून दिली जाते ही कोणी दिली, काय दिली? भारतीय जनता पार्टीने दिली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।